श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवत आहोत आलू मटार टिक्की. तर इथे घेतलेली आहे अद्रक, लसूण आणि मिरची, त्याची पेस्ट करून घेणार आहोत. इथे घेतलेला आहे बटाटा, उकडलेले 2 बटाटे, उकडलेले मटार, कोथिंबीर, अद्रक लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला, धना पावडर, मीठ आणि हळद. तर कोणाकोणाला आलू मटार टिक्की आवडते नक्कीच लाईक करा. तर इथे घेतलेला आहे एका बाउलमध्ये बटाटा, उकडलेले मटार, अद्रक लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला, धना पावडर, हळद, मीठ एकत्रित करून घ्या. पावभाजीच्या स्मॅशरने त्याला स्मॅश करा चांगलं. स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर. नंतर 1-2 ड्रॉप त्यात टाकायचे आहे लिंबाचा रस, थोडंसंच टाकायचं आहे. नंतर एकत्र करून घ्या, चांगलं मळून घ्या आणि त्यात टाकायचं आहे ब्रेड क्रम्स. चांगलं एकजीव करून घ्या आणि नंतर त्याची टिक्की करा. पूर्ण टिक्की करून झाल्यानंतर इथे पॅन गरम करायला ठेवा. टिक्की झाल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायची आहे. सगळ्या टिक्क्या एकत्रित करून घ्या. इथे पूर्ण टिक्की करून झालेली आहे. इथे पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे आणि एक एक करून ते लावायचं आहे. आता आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. वरून झाकण ठेवायचं आहे. आता चेक करायचं आहे की एक साईड झाले आहे की नाही. झाले असेल पलटून घ्यायची आहे एक एक. तर बघा आपली एक बाजू झालेली आहे. आता आपण दुसरी बाजू फ्राय करणार आहोत. तर इथे झालेली आहे आपली आलू टिक्की. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.